ओके, गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. आज आहे क्रिसमस. 2024 संपायला काहीच दिवस राहिलेत आणि त्यात क्रिसमस वीक म्हणजे सगळीकडे पार्टीचा माहोल आहे. तर आज आम्ही असा एका रेस्टॉरंटमध्ये चाललो आहे जिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईमसोबतच क्वालिटी फूडसुद्धा एन्जॉय करू शकता. तर चला, तर मग आज आपण आलो आहे 5 स्टार हॉटेलमध्ये, म्हणजेच पंचतारा फाईन डाईनमध्ये. तुम्हाला ॲड्रेस सांगते मी. ॲड्रेस एकदम सोपा आहे. गरडा सर्कलच्या समोर DIY शॉप आहे, त्याच्या साईडलाच आहे. आणि यांच्याकडे पार्किंगची कमी अजिबात नाही आहे, कारण की यांच्या स्वतःचा असा खूप मोठा पार्किंग प्लॉट अवेलेबल आहे. चला मग बघूया नक्की रेस्टॉरंट कसं आहे आणि म्हणजे खायला कसं छान छान आहे. इथे ग्राउंड +1ची सिटिंग आहे, म्हणजे वेटिंगचं अजिबात टेन्शनच नाही. तर इथे रूफटॉप पण आहे, तर ते आता आम्ही तुम्हाला दाखवतो. आधी आपण छान छान अशी ऑर्डर देऊया, नंतर मग आपण एक्सप्लोर करूया रेस्टॉरंट. आणि हा इथे माझा छोटा व्लॉगर, त्याला माईक पाहिजे होता हॅलो हॅलो करत बसायला, त्याच्यामुळे. आणि खरंच तो खूप धिंगाणा करतो, पण तिथल्या म्हणजे सगळ्या स्टाफने खूप ॲक्च्युली मॅनेज केलं आणि इथला स्टाफसुद्धा खूप छान आहे. हे आहे मेनू कार्ड आणि इथले रेटसुद्धा खरंच खूप अफोर्डेबल आहेत. छान अशी ऑर्डर दिल्यानंतर आम्ही जरा रेस्टॉरंट एक्सप्लोर करायला गेलो. तर इथे फर्स्ट फ्लोअरला त्यांनी खूप छान असं बॅकड्रॉप बनवलेलं आहे, वेलकम टू पंचतारा. तिथे तुम्ही छान छान असे फोटोज काढू शकता. आम्हीसुद्धा मस्त असे फोटोज काढले. तर आम्ही विचारलं, हे फक्त म्हणजे बॅकड्रॉप फक्त त्यांनी क्रिसमससाठी नाही, तर ते नेहमीच असं असतं बॅकड्रॉप. आणि इथलं खरंच डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं आहे त्यांनी. आणि हा आहे फर्स्ट फ्लोअर. तुम्ही इथे क्राऊड बघू शकता, म्हणजे मला इथला क्राऊड बघूनच समजलं की इथे टेस्ट खूप छान असेल, म्हणूनच खूप गर्दी आहे. आणि इथला ॲम्बियन्स पण खरंच खूप छान आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत जाऊ शकता. आणि मला किचन पाहायचं होतं, तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की मी तुमचं किचन बघू शकते का, व्हिडिओ काढू शकते का. त्यांनी परमिशन दिली, म्हणून मग मी किचनचं थोडंफार शूट केलेलं आहे याच्यामध्ये. तर हे इथे बनवत आहेत त्यांची स्पेशल डिश ची 99. पार्टीसाठी कॅपॅसिटी बर्थडे पार्टी वगैरे करायची असेल तर हा आहे खूप छान असं प्रशस्त रूफटॉप. इथे नॉर्मली तुम्हाला डिनर किंवा लंचसाठी अलाव नाही करणार. हे फक्त त्यांनी पार्टी किंवा सेलिब्रेशन्स काही करायचं असेल किंवा ऑफिसची कॉन्फरन्स असेल, किटी पार्टी असेल, गेट टुगेदर असेल, तर त्याच्यासाठी त्यांनी फक्त ही स्पेस ठेवलेली आहे. इथे 50 लोकांची कॅपॅसिटी आहे, तर तुम्ही बुक करू शकता. त्यांना आमच्या ताई आणि जिजूंनी मग आम्हाला जॉईन केलं. आणि ही बघा, ही अजून एक छोटी व्लॉगर. या दोघांचं काहीतरी असं चालू असतं एकदम धिंगाणा. चला तर मग आता ताव मारूया. पहिलं तर ह्या दोघांचे फ्राय झाले होते आणि या दोघांनी लिटरली ताव मारलेला, दोघंजणं भांडत होते त्याच्यासाठी. त्यानंतर मग आला आमचा व्हेज स्टार्टर. आम्ही व्हेजच खाणार होतो कारण की मार्गशीर्ष चालू होता. आणि हे आहे व्हेज फलाफल टिक्की. दिसायला जसं एकदम सुंदर होतं, तसं टेस्टला पण हे खूप छान होतं, म्हणजे खूपच मस्त होतं. सगळे व्हेजिटेबल्स असे स्मॅश करून टिक्की केली होती आणि त्याला असं ग्रेव्हीमध्ये टॉस केलं होतं. खूप छान होतं, खूप मस्त होतं. हे आहे पनीर चीज कबाब. आम्ही मोस्ट ऑफ
कबाबच ट्राय केलेले, सगळे मस्त असे तंदूरवाले. आणि हे असं एकदम चीज लोडेड होतं. खूप भारी होती याची टेस्ट, एकदम मस्त होते, एकदम सॉफ्ट होतं पनीर पण. गणेशला हे थोडं ओके टाईप वाटलं, म्हणजे एवढं असं काही खास नव्हतं असं तो म्हणत होता. पण मला आणि ताईला खूप आवडलं. त्यानंतर हे होतं चिकन मलाई कबाब. आम्ही दोघं चिकन खाणार नव्हतो, फक्त ताई आणि जिजूस खाणार होते, तर त्यांनी ट्राय केलं हे आणि हे सुद्धा खूप सुंदर होतं. तर खूप छान असा डिनर, म्हणजे स्टार्टरच खूप जास्त हेवी झालं होतं आम्हाला ॲक्च्युली, खूप सगळं असं. त्यानंतर आमच्या रेयालासुद्धा खूप आवडलं, ती पण म्हणत होती छान आहे, मस्त आहे. मेन कोर्स ऑफ द डे आणि आम्ही एकदम सिम्पल असं व्हेज मंचुरियन राईस आणि चिकन ट्रिपल शेजवान राईस ऑर्डर केला होता, कारण की स्टार्टर खाऊन एकदम फुल झालं होतं. याची ग्रेव्हीसुद्धा एकदम मस्त थिक अशी होती. आपण टेस्ट बघूया आता कशी आहे. तर आमच्या तनुषनीसुद्धा खाल्ला आणि तो पण म्हणत होता खूप छान आहे. आणि त्याची जबरदस्ती चालू झाली मला भरवण्यासाठी आणि असं तोंड पकडून भरवत होता तो मला. त्यानंतर मी ट्राय केला, तर खरंच खूप सुंदर राईस होता, खूप छान. म्हणजे त्याच्यात असं अजिनोमोटो वगैरे एक्स्ट्राचं काही जास्त लागत नव्हतं, खूप मस्त होता. एक्सक्यूज मी, तुम्ही मला एक छोटासा रिव्ह्यू द्याल का की मी काय ऑर्डर केलेलं त्याच्याबद्दल, किंवा तुम्हाला इथली सर्व्हिस कशी वाटली याच्याबद्दल एक छोटासा रिव्ह्यू द्या. Yes, sure. The food quality, taste, and service is awesome, and everyone should try this restaurant. Yeah. थँक्यू सो मच. तर खरंच लोकांचे पण असे खूप छान रिव्ह्यूज आहेत, तर तुम्ही नक्की विजिट करा या हॉटेलला. आपण आता निघूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप धन्यवाद. आणि तुम्ही खरंच या रेस्टॉरंटला व्हिजिट करा, खरंच खूप छान ॲम्बियन्स आणि फूड पण खूप छान आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.